हाय विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? छान आहात का? तर सर्व विद्यार्थी छान आहात, मजेशीर आहात अशी मला अपेक्षा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता जो चॅप्टर क्रमांक आपण शिकणार आहोत तो आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन 10th क्लास. कोणता क्लास आहे? 10th क्लास. आणि त्याचबरोबर हा आपला पहिला दिवस आहे, कारण पहिला दिवस म्हणजे इयत्ता 10वीचा जो काही महत्त्वाचा चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, या चॅप्टरवर जवळजवळ एक्झाममध्ये आपल्याला 3 ते 4 मार्कपर्यंत क्वेश्चन यावर विचारले जातात. कारण का आता 2026 मध्ये होऊ घातलेली जी एक्झाम आहे 10वीची, तर त्या एक्झामच्या अनुषंगाने किंवा त्या बेसवर आपल्याला या ठिकाणी हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या पाठावर थोडक्यात माहिती म्हणजे बेसिक जे हेरिडिटी आहे आणि इव्होल्यूशन आहे या डेफिनेशनवर आपल्याला कोणते क्वेश्चन विचारले जातात आणि कसे विचारले जाऊ शकतात, त्याचबरोबर आपण या ठिकाणी डेफिनेशन कशी डोक्यात ठेवावी आणि कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करावा, त्याचबरोबर आपण या ठिकाणी रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर आता आपण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा पाठ आपण ऑलरेडी शिकलेला आहे आणि किंवा आपण शाळेमध्ये शिकलेला असेल, तरी पण आपण एक फास्ट ट्रॅक म्हणून थोड्या दिवसामध्ये थोडंसं रिव्हिजन कसं करता येईल लवकरात लवकर आणि ते कशाला आपल्या डोक्यामध्ये रिमेंबर ठेवता येईल याविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, हेरिडिटी म्हणजे काय? सर्वप्रथम काय बघूया आपण? हेरिडिटी. आता लक्षात आलं पाहिजे की हेरिडिटी म्हणजे काय. हिचं जर आपण डेफिनेशन बघायचं झालं तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे. काय संक्रमित होणे? जनुकीय गुणधर्म. कोणते बेटा? जनुकीय गुणधर्मे. मग कोणाकडे जातात? तुम्हाला माहीत आहे की समजा मेल म्हणजे एक मेल आहे आणि दुसरा आहे फिमेल. तर हे दोन कोण आहे बेटा? F1 आहेत, म्हणजे हे आहेत पॅरेंटल्स आहेत. पॅरेंटल्स म्हणजे कोण? पॅरेंट्स. कोण आहेत? पॅरेंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅरेंट्स म्हणल्याच्या नंतर एक तर वडील असतात आणि दुसरं मम्मी असते. ओके. तर त्यानंतर बघा, तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे, हे आहे कोण? मेल आहे, म्हणजे मेलमध्ये कोणते क्रोमोझोम असतात? XY आणि फिमेलमध्ये XX. म्हणजे यामध्ये हे कोण आहेत? पॅरेंट्स आहेत. मग पॅरेंट्स म्हणजे कोण? एक मेल किंवा एक फिमेल. यांच्यापासून जे काही क्रोमोझोम रिलीज होतात त्या क्रोमोझोम पासून जे तयार होणारे जनरेशन असेल, एक तर ते फिमेल असते अन्यथा मेल असते. जर क्रोमोझोम जर सिमिलर असतील, XX असतील, तर त्या ठिकाणी गर्ल हा आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मिळतो आणि त्याचबरोबर दुसरं असेल XY असेल तर काय भेटतो आपल्याला? त्याच्यापासून आपल्याला बॉय मिळू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं बेटा? तर एक एक क्रोमोझोम आपण ट्रान्सफर केले. कोणाकडून? पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. कोणाकडून? पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. धिस प्रोसेस कॉल्ड ॲज हेरिडिटी. त्यालाच आपण काय म्हणतो? अनुवंशिकता असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर आपल्याला समजण्यासाठी, परंतु याची ऍक्च्युअल डेफिनेशन काय म्हणते बघा? द प्रोसेस ऑफ काय बेटा? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर. काय ट्रान्सफर करत आहेत? तर कॅरेक्टर्स वन जनरेशन टू अनादर जनरेशन. कशाचं? कॅरेक्टर्स. कशाचं बेटा? कॅरेक्टर्स. मग कॅरेक्टर्स कोणते असू शकतात? तर कॅरेक्टर्स म्हणजेच एकतर यांचा कलर असू शकतो, एकतर कलर, किंवा नाहीतर यांची हाईट असू शकते. ओके. मग ही हाईट किंवा आय कलर, ओके, म्हणजे डोळ्याचा रंग, किंवा हेअर कलर, ओके, किंवा पोझिशन ऑफ फेस, किंवा तुमच्या चेहऱ्याची ठेवण, ही काय असू शकते? कॅरेक्टर्स असू शकतात. कोणाचे? पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर झालेले, आई वडिलांचे बाळाकडे संक्रमित झालेले अनुवंशिक गुण. यालाच आपण काय म्हणतो बघा? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर कॅरेक्टर्स वन जनरेशन टू अनादर जनरेशन, इट इज कॉल्ड हेरिडिटी. त्यालाच आपण काय म्हणतो? अनुवंशिकता असं म्हणतो. तर त्यानंतर लक्ष द्या बेटा, याच्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की डिफाईन हेरिडिटी. डिफाईन म्हणजे काय? तर व्याख्या लिहा. काय लिहा? व्याख्या लिहा. मग डिफाईन हेरिडिटी म्हटलं तर ही व्याख्या आपल्याला डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. ओके. चला नेक्स्ट घ्या. दुसरा प्रश्न काय आहे जो की चॅप्टरचा
दुसरा मुद्दा जो की आपला आहे त्याचं नाव आहे इव्होल्यूशन. काय बेटा? इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजे काय? उत्क्रांती. इव्होल्यूशन म्हणजे काय? उत्क्रांती. तर बघा, उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे हळूवार होणारा बदल. उत्क्रांती म्हणजे काय? हळूवार होणारा बदल. मग मला सांगा, जो काही बदल हळूहळू होत असतो त्याला आपण काय म्हणतो? उत्क्रांती म्हणतो. मग मला सांगा, जसं की आपल्या पृथ्वी असेल किंवा आपलं जे युनिवर्स आहे, आपलं जे ब्रह्मांड आहे, हे सुद्धा इव्होल्यूशनच्या माध्यमातून म्हणजेच इव्होल्यूशन सर्कल्स काय झालेली आहे? हळूहळू प्रोसेस झालेली आहे. जसं की बिग बँग थेरी आपण या ठिकाणी पाहिली असेल किंवा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया, पाहिलं नसेल तर. ओके. परंतु बिग बँग थेरी होत असताना काय झालं होतं माहिती आहे का? एक छोटासा स्फोट झाला असावा आणि कोणत्या स्टेटमध्ये होता तो पोझिशन? सिंग्युलर स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये? सिंग्युलर स्टेट. तर सिंग्युलर स्टेट काय आहे हे आपण यानंतर पाहूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. परंतु आपल्या समजण्यासाठी अशी एक अवस्था ज्या ठिकाणी सर्वस्व काय होतं? एकच होतं. अशा स्थितीला म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कशी आहे? अस्तित्वातच नव्हती. जे काही होती ती एकच वस्तू होती. अशा वस्तूला किंवा अशा स्थितीला आपण काय म्हणायचो? सिंग्युलर स्टेट. काय म्हणायचो आपण? सिंग्युलर स्टेट. आणि सिंग्युलर स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर इनबॅलन्स झाल्यानंतर जी काही पोझिशन होती त्या पोझिशनमध्ये जे काही इंटर मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये जे काही इनबॅलन्स झाल्यानंतर त्याच्यात काय झालं? एक स्फोट झाला असावा असा अंदाज आहे. कारण काही एक्झॅक्टली रिझन कोणालाही माहिती नाही. परंतु त्या प्रोसेसपासून हळूहळू काय झालं? आपल्या ब्रह्मांडाची सुरुवात होत गेली आणि हळूहळू क्वारा म्हणजे काय? जो की सिंग्युलर स्टेटमधून डिस्ट्रीब्यूट झालेला जो काही स्मॉलेस्ट पार्टिकल्स आहेत दॅट टाइम त्यावेळेसचे त्यांना आपण क्वारा म्हणतो. आणि नंतर जे काही आपण विस्तृत झाले आहे आणि त्यापासून छोटे छोटे एक ग्रह तयार झाले असावेत आणि त्या ग्रहापैकी आपण एक पृथ्वी आहोत. आणि ती पृथ्वी अगोदर कशी फॉर्ममध्ये होती? नेबुला फॉर्ममध्ये होती. नंतर ती फायर फॉर्ममध्ये गेली. नंतर ती लिक्विड फॉर्म, नंतर सॉलिड फॉर्म, असं कोल्ड होत आपली जे काही पृथ्वी तयार झाली आहे तर ही देखील पृथ्वी कशी झाली? एकच झाली का? नाही. तर ही प्रक्रिया होण्यासाठी आपल्याला लाखो वर्षाचा कालावधी उलटावा लागला आणि तेव्हा कुठे आपली पृथ्वी तयार झालेली आहे. आणि पृथ्वी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स डेव्हलप होण्यासाठी सुद्धा हजारो वर्ष, लाखो वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आज आपण या स्थितीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो काही कालावधी आहे तो एका लिव्हिंग थिंग्ससाठी काय आहे? इव्होल्यूशनची प्रक्रिया आहे, उत्क्रांतीचा प्रकार आहे. ती एक दिवस नसून, 2 दिवस नसून, तिला हजारो वर्षाचा कालावधी लागलेला आहे. तर याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? इव्होल्यूशन. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव्ह द रिझन ऑफ इव्होल्यूशन. कारण काय असेल? कशाचं? इव्होल्यूशन, उत्क्रांती होण्यामागचं कारण काय असेल हे पण विचारू शकतं. किंवा एक्सप्लेन थेरी ऑफ इव्होल्यूशन. एक्सप्लेन थेरी ऑफ इव्होल्यूशन. उत्क्रांतीचा सिद्धांत काय करा? विशद करा. म्हणजे एक्सप्लेन करा, त्याचं वर्गीकरण करा. याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय जाऊ शकतो? एक्सप्लेन थेरी ऑफ इव्होल्यूशन यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा डिफाईन इव्होल्यूशन. तर याचं व्याख्या देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. इच क्वेश्चन 2 मार्क्स. मग हे व्याख्या विचारली तर यांना 1 मार्क किंवा 2 मार्कला विचारला जाऊ शकतो. आणि थेरी ऑफ इव्होल्यूशन म्हणून याच्यावर जर तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारलं तर हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर बेटा बघा, इव्होल्यूशनचे जर डेफिनेशन बघायचं झालं तर तुम्हाला मी आताच सांगितलं की कोणता बदल बेटा? ग्रॅज्युअल. ग्रॅज्युअल म्हणजे काय? हळूवार बदल. कोणता चेंज? हळूवार चेंज. बघा, द ग्रॅज्युअल चेंज. कोणता चेंज? हळूवार बदल. कशामध्ये? ऑकर. काय होणे? त्यामध्ये होत असणे. कशामध्ये? लिव्हिंग मध्ये. कशामध्ये? लिव्हिंग म्हणजे सजीवाच्या आतमध्ये किंवा सजीवांमध्ये काय होत असतो? ऑकर होते. म्हणजे उपलब्ध असते. काय उपलब्ध असते? तर ग्रॅज्युअल चेंज, हळूवार बदल सजीवामध्ये होत असते. याच प्रक्रियेला काय म्हणतात? उत्क्रांती म्हणतात. काय म्हणतात? उत्क्रांती असे म्हणतात. तर लक्षात द्या बेटा, तुमच्या लक्षात आले असेल की यावर प्रश्न काय विचारले असतात? एक तर डिफाईन, दुसरं एक्सप्लेन थेरी ऑफ इव्होल्यूशन किंवा त्याचा सिद्धांत जो काय आहे तो सिद्धांत बद्दल माहिती विचारली जाऊ शकते आणि त्याचं वर्णन करा किंवा एक्सप्लेन करा.
तर विच्छेद करा म्हणून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर घ्या, तर लक्ष द्या बेटा, यानंतर आपला जो काही पॉइंट आहे या दोन बेसिक पॉइंटला पकडून जो प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक आहे हिस्ट्री ऑफ सायंटिस्ट, म्हणजेच परिचय कोणाचा इतिहास, ज्या सायंटिस्टने ज्या वैज्ञानिकाने याच्याबद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे त्या वैज्ञानिकाच्या वर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे की रिलेटेड टू आवर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, अनुवंशिकता आणि उत्क्रांती या पाठाच्या संबंधी जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्या सायंटिस्ट बद्दल देखील काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग काय प्रश्न विचारले जाऊ शकतो, समजा हुगो द व्हेरिस, हुगो द व्हेरिस हे जे सायंटिस्ट आहेत, काय बेटा, हे जे सायंटिस्ट आहेत, तर या सायंटिस्टने काय डिस्कवर केलेलं आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्युटेशन बिलॉंग्स टू डॅडॅस, म्युटेशन बिलॉंग्स टू डॅडॅस म्हणजे उत्परिवर्तन हे कोणाच्या संबंधित आहे. 4 ऑप्शन दिले जाऊ शकतात, एक हुगो द व्हेरिस असू शकते, एक वाल्टन सटन असू शकते, त्याच्यानंतर ग्रेगोर जॉन मेंडल असू शकते, किंवा यापैकी नाही, नन ऑफ द अबव, वरीलपैकी कोणताही नाही, असा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तर हुगो द व्हेरिस यांनी काय केलेलं आहे, म्युटेशन काय बेटा, म्युटेशन उत्परिवर्तन काय केलं त्याने शोधून काढलेलं आहे. मग हे म्युटेशन केव्हा हुगो द व्हेरिस यांनी केलेलं आहे, तर 1902 ला जाऊ शकतो. ओके, त्याच नंतर हु इज फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, कोण आहे आधुनिक जनुकाचा फादर कोण आहे. ओके, फादर कोण आहे किंवा पायनर कोण आहे, असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकते. कारण का आपल्याला माहित आहे ग्रेगोर जॉन मेंडल, कोण बेटा, ग्रेगोर जॉन मेंडल या सायंटिस्ट कोण आहे, फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ओके, मॉडर्न जेनेटिक्सचं कोण आहे फादर, पायनर कोण आहे, ग्रेगोर जॉन मेंडल यांनी काय केलं आहे, आधुनिक जनुकाचा काय केला आहे, शोध लावलेला आहे. आणि त्याचबरोबर यांनी सर्वप्रथम जो काही अभ्यास केला आहे, कशाच्या बद्दल अभ्यास केला आहे, पी प्लांट वर. बघा, हिज एक्सपेरिमेंट अबाउट पी प्लांट, कारण ग्रेगोर जॉन मेंडल हे कोण आहेत, मॉडर्न जेनेटिक्सचे फादर आहेत, पायनर आहेत, आणि यांनी काय केलं आहे, हिज एक्सपेरिमेंट अबाउट पी प्लांट्स म्हणजे ओठाण्याचे झाड. यांनी काय केलं, ओठाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट करून त्यांनी त्यांच्या यार्डमध्ये काय केलं, पी प्लांटच्या सीड काही सॉर्ट केल्या आणि त्यापासून त्यांचं स्टडी केलं, त्यांचं पॉड शेप बघितला. पॉड म्हणजे काय बेटा, शेंगा, पोझिशन ऑफ फ्लावर्स, तर फुलाची ठिकाण, त्याचबरोबर ल्यूज शेप, त्यांच्या पानाचा आकार, त्यांची हाईट, त्यांचा कलर, सीड शेप, त्याच्यानंतर सीड कलर, या सर्व गोष्टीवर कोणाचा, तर पी प्लांटच्या वनस्पतीचं निरीक्षण करून त्यांनी काय केलं, 2 कॅरेक्टर्स फाइंड आउट केले बेसिकली. कोणते बेटा, एक डॉमिनंट आणि दुसरं रिसेसिव्ह. वी हॅव लर्न इन 9th स्टँडर्ड चॅप्टर क्रमांक 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन. यू नो दॅट व्हेरी वेल, बट टुडे वी विल लर्न अबाउट दिस पॉइंट, इव्होल्यूशन. ओके, तर इव्होल्यूशन शिकत असताना या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण का, यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर्स आपल्या हेरिडिटीच्या रिलेटेड आहेत. कशाच्या येतात, हेरिडिटीच्या, अनुवंशिकतेचा, आणि यांच्यामध्ये हळूहळू कशा पद्धतीने बदल होत गेले हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत बेटा. तर लक्ष द्या. त्याचबरोबर वॉल्टर अँड सटन, कोण बेटा, वॉल्टर अँड सटन हे देखील कोण आहेत, सायंटिस्ट आहेत. वॉल्टर अँड सटन यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, की तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, काय माहिती नव्हतं, ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये जी सेल असते त्या सेलमध्ये क्रोमोझोम असतो हे माहीत नव्हतं. परंतु वॉल्टर अँड सटन यांनी काय केलं की पेअर ऑफ क्रोमोझोम म्हणजे
गुणसूत्राची जोडी ही प्रत्येक सजीवामध्ये प्रत्येक सेलमध्ये असते हे त्यांनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे. कोण सांगितलं आहे? वॉल्टर अँड सटन. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अजून बरीचशी माहिती आहे, तरी पण हिस्ट्री ऑफ सायंटिस्ट आपण हे थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तर यावर क्वेश्चन देखील विचारले जाऊ शकतो. वॉल्टर अँड सटन डॅडॅस डिस्कवर्डेड. तर यांनी काय केलेलं आहे? तर फाइंड आउट पेअर ऑफ क्रोमोझोम. त्यांनी काय केलं आहे? पेअर ऑफ क्रोमोझोम इन ग्रास होपर. त्यांनी काय केलं आहे? ग्रास होपर नावाच्या इन्सेक्ट मध्ये. ग्रास होपर म्हणजे काय बेटा? नाकतोडा. ग्रास होपर काय बेटा? ग्रास होपर हा जो काही नाकतोडा आहे, तर या नाकतोड्याच्या पेशीमध्ये सेलमध्ये पेअर ऑफ क्रोमोझोम म्हणजे जनुकांची गुणसूत्रांची काय असते? जोडी असते. असं कोण सांगितलं? वॉल्टर अँड सटन यांनी सांगितलं. तर लक्ष द्या बेटा. तर आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती या पाठाची घेतलेली आहे आणि उर्वरित माहिती उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या 2 क्वेश्चनवर किंवा 2 पॉईंटवर किंवा 3 पॉईंटवर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुन्हा एकदा रिपीट घेतो बघा. डिफाईन हेरिडिटी. तर हेरिडिटीची व्याख्या विचारली जाऊ शकते 2 मार्काला किंवा 1 मार्काला. त्याचबरोबर इव्होल्युशन हा 1 मार्काला किंवा 2 मार्काला याची व्याख्या विचारली जाऊ शकते. आणि त्यावर थेरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे सिद्धांत मांडा. कशाचा? उत्क्रांतीचा सिद्धांत मांडा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर हिस्ट्री ऑफ सायंटिस्ट. तर हिस्ट्री ऑफ सायंटिस्ट म्हणजे विज्ञान जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या इतिहासाबद्दल किंवा त्यांचं काय कार्य आहे, त्यांचा कालावधी काय आहे, लाईफ स्पॅन काय आहे, त्यांनी काय काय डिस्कवर केलं, यावर देखील 1-1 मार्काचे MCQ किंवा मॅच द पेअर विचारले जाऊ शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर 3 ते 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. कारण बोर्डमध्ये या धड्यावर आपल्याला 4 मार्क ते 3 मार्कावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता उर्वरित पाठ जो राहिलेला आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूया. तर सर्व विद्यार्थ्यांना जे की आपण थोडक्यात माहिती दिली आहे तर ती आवडली असेल का, हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.